हाय हॅलो नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. चला 8 दिवस माझा मोबाईल 8 दिवस माझे काही लॉक पडत नव्हते, कारण मोबाईल माझा नेहमीप्रमाणे पडलेला होता. नेहमीप्रमाणे बंद पडलेला होता. मग तो दुरुस्त केला. आई मी पहाटे पाहिले ना, इतके सुंदर फुलले होते. आता पुन्हा आहे ना, हे काय झाले, मिटले गेलेले. तर ही गुलबक्षी, हिला संध्याकाळची राणी म्हणतात. म्हणजे संध्याकाळची फुलणारी फुलं आहे हे. तर पहाटे अगदी असे मस्त असे टप्पर होते, पण म्हटलं व्हिडिओ काढायला, पण ते दिसत पण नव्हतं. आणि मी आत्ता आली होती, इतके छान बगळे उडत होते ना, पण कसले ते बघते आहे पहा आकाशात दिसतं का, पण ते इकडंच येईना. असे एका रांगेत चालले. ते कावळे का बगळे काय माहिती, याच्यात कॅप्चर करता येईना, असं झालं आहे. चला 8 दिवसामध्ये मी काय काय केलं दाखवते. हे बघा, 8 दिवसामध्ये ना माझं काय झालेलं आहे. हे इकडं मी ना सगळी सागाची रोपं याच्यामध्ये लावून दिलेली आहे. जेवढी उगली छोटी छोटी, तर म्हटलं हे नंतर लावता येईल पावसाळ्यात. कारण काय अशी लावली मी तर हे अजून उगू नाही राहिलेलं. हे काय झालं की मी लावलं, पण त्याच्यानंतर 8 दिवस आहे ना, आमच्याकडं ना 4-5 दिवस पाणीच नव्हतं. मोटरीच्या सगळ्या पाईपलाईन आहे ना, ते सगळ्या ही शिर्डीला आता मोटरीच्या पाईपलाईन आहे ना, उखडून टाकल्या होत्या. ते ही जे दिसते ना लाईन, ह्या इथून तर सरळ म्हणजे आमच्या ह्या भागातून आहे ना शिर्डीसाठी पाईपलाईन गेलेली. आणि मग 4 दिवस आम्हाला सुद्धा पाणी नव्हतं, कारण मग ती मेन जी पाईपलाईन आहे ती विहिरीपासूनच त्यांनी हे केली होती ना, म्हणजे ती हे खोत असते. मग पाईप जे आपलं पाणी प्यायचं पाणी, जी पाईपलाईन आहे ना, ती मधीच तुटली होती. आणि मग ते 2 दिवस तसंच ठेवावं लागलं. आणि मग पाणी पण नव्हतं घरी. आणि मग त्याच्यामध्ये काय हे लावलेलं इकडं, मग इकडं विसरून पण गेली मी हे. आणि मग पाणी द्यायचं राहून गेलं. त्याच्यामुळं म्हटलं मग आता ते जे आहेत ना सागाची रोपं, आता याच्यामध्येच लावून द्या. मग काय एकदाच पाणी दिल्यानंतर मग 4 दिवस बघायचं पण नाही, कारण ते पाणी सुकत पण नाही. तसं इथं एक लावलं तर ते छानपैकी आलेलं आहे आणि येत पण आहे. आणि आता पाणी पण देतो आहे. आता सगळं पाईपलाईन व्यवस्थित करून घेतली आम्ही. आणि ही मोगऱ्याची फुलं. आणि मग काय गंमत झाली, मग इकडंसुद्धा पाणी नव्हतं, तर माझी मेथी सगळी जळून गेली. हे काय, मग आता विचार पण करत नाही. आता दिलं सोडून मी सगळं हे शेपून मेथी. मग इकडं काय गेलं सगळं. त्याच्यानंतर हे सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे मी. सगळा परिसर असा मस्तपैकी सगळं मोबाईल बंद होता तर. आणि हे मी पापड बनवले. हे एक पळी पापड हे बनवले काल, आणि हे परवाच्या दिवशी. त्याच्या 2 दिवस अगोदर मी हे सुद्धा झाकणी पापड बनवले. आणि त्याच्या अगोदर पण बनवले अर्धा किलोचे. हे अर्धा किलोचे आता हे वाळत घातले होते मी, म्हणून हे याच्यातच ठेवलेले. अर्धा किलोचे जे याच्या अगोदर येते मी ठेवून दिलेले आहे. आणि हे अर्धा किलोचे, हे अर्धा किलोचे. आता हे अजून वाळायचे, बाहेर टाकायचे. हे यांना ऊन द्यायचं आहे. याला झालेलं आहे ऊन. त्याच्यातले निम्मे मी अक्काला देणार आहे. असं आहे. आता काळा मसाला मी काल दळायला गेले. अक्काने काळा मसाला बनवला, तर मग मी दळून काकांबरोबर गेली होती दळायला, मशीनमधून काढायला. तर हा काळा मसाला मला बरणीमध्ये काढायचा आहे, पण आता आहे ना ती बरणी घासून काढली मी. तर आता हे मी याच्यातच ठेवलं आहे असं. तर काळा मसालासुद्धा बनवला. तर अशी माझी मोबाईल बंद होता, तर मोबाईल दुरुस्तीला होता, तर तेव्हा मी एवढी कामं केलेली आहे. चला आता घरातलीतलं उन्हाळी कामं झालीच म्हणायची, पण शेतातली पण राहिलेली आहे. शेतात आता नांगरणी करायची आहे, बरंच कामं आहेत. चला, आईने मला एक अखंड याचा पोळपट घेऊन आली होती ह्या 8 दिवसामध्ये ना. अजून एक ही कढई पण आणली. तर हिला मस्त घासलं मी, ह्या पॉलिश पेपरने घासलं. नंतर पुन्हा भरपूर म्हणजे तिची मरम्मत केली. तेव्हाही
करण्यात जोगी झाली. आता ही चुलीवर वापरायला काय हरकत नाही. आता ही चला, आता हे आंबे असे छान लगडलेली आहे आणि हे आंबे वाट पाहत आहे पोरांची. पोरं कधी येतात खायला. आणि शौर्य आलेला आहे, आत्ताच शौर्य आलेला आहे. त्याची मम्मी गेली आहे लग्नाला, म्हणजे पुढं बहिणीच्या तिकडं लग्नासाठी गेली आणि फक्त शौर्य इथं उतरला. तर चला, मी शौर्य काय करतो, दूध काय दूध काढतो नाही का शेण भरतो तिथं. किती मार्क्स पडले तुला सांग की, सांग ना. रिझल्ट कळाला नाही? नाही कळाला अजून? फरच्या कशा वाटल्या तुला? एक्झाम झाली पण नाहीये. कसं काय नाही झाली एक्झाम? बरं, या फरच्या कशा वाटल्या तुला? मामाच्या घरच्या आमच्या घरच्या तयार झाली का नाही अजून? नाही का? कुठे गेली अक्का? चला, आता कढई जरी असली ना, मी एकदा केलेली याच्यामध्ये भाजी. हे कसं आहे, ह्या चवीचा फरक पडतो बरं का. लोखंडाच्या कढईमध्ये जर केली ना तर याची चव पण वेगळी लागते आणि आपण ज्या ह्या ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये केल्यानंतर ही चव वेगळी लागते. आता मी भाजी बनवणार आहे फ्लावरची. आता ती मस्त निवडून वगैरे चिरून छान आता पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलेली. इकडं हे घेतलेलं आहे आणि आता भाजी करून घेते मी. आता भाजी बऱ्याच वेळा मी शेअर केली त्याच्यामुळं काही दाखवत नाही, पण मी गॅसवर आता करून राहिले कारण ही एवढीच भाजी करायची आहे आणि एवढं गरम होतं आहे त्याच्यामुळं मी आता पाणीसुद्धा तापवत नाही. अगदी थंड पाण्यानेच म्हणजे आंघोळ वगैरे असते, त्याच्यामुळं चूल काही पेटवत नाही. तर आता एवढ्या भाजीसाठी म्हटलं आता चूल, चला आता उद्या परवा तर पेटूच म्हणा. हे आता यांना ऊन देते जरा चांगलं. हे तर कालच बनवले त्याच्यामुळे ते ओलसर होते, पण फॅनच्या खाली चांगले वाळले गेले आणि हे तर अगदी लाल लाल कलर आलेला आहे. पण हे तिखट नाही बरं का, कारण मी याच्यामध्ये बेडगी मिरची वापरलेली आहे फक्त, चिली फ्लेक्स म्हणून. पण त्याचा इतका कलर, ही सुरुवातीला टाकली होती मी चिली फ्लेक्स, त्याच्यामुळे हा कलर असा आला आणि हा नंतर टाकला होता तर याचा कलर बरोबर असा पांढरा, म्हणजे छानपैकी असे दिसतात पण आहे आणि छान अशी झाली पण आहेत. आता फक्त तळल्यावर बघूया आता. तसं झालेलं आहे तो नाही कामं. चला, इकडं भाजी टाकून दिली. अय, का चालला? थांब की. तिकडं का इकडं? इकडं चला शौर्य मामाच्या घरी. हाय, साची आली. सकाळी शौर्य आला, शौर्य गेला तिकडं मामाच्या घरी त्याच्या. आणि आता हे मागून आले साची आणि तिची आई. काय म्हणते सचिन? कितवीला गेली? पाचवीला. पेपर कसे गेले? सोपे. हो. मग आता काय सुट्टीत काय प्रोग्राम आहे? सायकलिंग करायची, अजून प्ले खेळायचं, अजून खूप सारे विचार केला. आम्ही ना असं मस्तपैकी झाडाखाली बसलेलं आहे आणि अशी बाच टाकलेली. मी तर रोजच बसते इथं. सोड ना असं हातकड. मी तर रोजच इथं अशी झोपलेली असते असं. आणि आणि असं मस्तपैकी गार हवा येते. कारण आहे ना, हे असं सारी ओली जमीन करून घेतो आम्ही, मग अशी गार हवा येते आणि छान अशी
मस्तपैकी असं थंड थंड हवेमध्ये छान असं दुपार जाते आमची. काय म्हणते सची मग आणखीन? शौर्य कधी येणार? आता शौर्य तर गेला मामाच्या घरी येईन काय? येणार उद्या. हां चला. साची किती मोठी झाली, साची किती उंच झाली बघू. आहे तेवढीच दिसते पण पॅन्ट शर्ट घातलाय त्याच्यामुळे जरा उंच वाटते. हा पाय टाचावर करते. हिल्स आहेत ते माझे. आणि मार्क्स किती पडले? 95% अरे बाप रे, किती म्हणजे प्रगती केली. इथं तुला कमी पडले होते ना. साची तर अभ्यासच करत नव्हती म्हणून साचीला कटवलं इथून, दुसरं कारण काहीच नाही. इथं बिलकुल अभ्यास करत नव्हती, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. बरोबर ना साची? फक्त शाळेचं लिखाण करायची ना, तेच तिला लई जीवावर यायचं. आता एक व्हिडिओ हे जुने कधी नाही आहेत, लहानपणापासून काढलेले साचीचे व्हिडिओ. आता साची बरीच मोठी झालेली आहे. आपण किती लहानपणापासून आपण व्हिडिओ करतोय ना, 5 वर्षापासून. चला अशा आठवणी. आता शाळा कधी उघडते? 4 जून. 4 जूनला फर्स्ट डे. हां का? काय 10-15 दिवस राहायचं आणि जायचं आहे की नाही? 7 जूनला जाणार आहे. आणि मग डायरेक्ट दिपावळीत यायचं. अक्का काका ते येणार आहे. हां मला मम्मा आणि काका. बाय. खेळत होती गेम, आता काय जरा जाऊन गेम खेळ. मी का ते शिर्डीला घेतलं होतं ते. काय म्हणती? लय उशीर केला ग काय? लवकर यायचं ते नाही. परीक्षा चालू होत्या पोरांच्या, नंतर आम्हाला गाडी नव्हती यायला. हा का? काल गाडी भेटली, काल मग बाळाला भेटायला गेलो कुंभारीला. हां हां. माझ इकडं तिला तर म्हटलं बाहेर बस माझ्या शेजारी, किती छान निसर्गाच्या सान्निध्यात. नाही लागत, मी रोज बाहेर बसते तर मस्त असं पाणी सगळीकडे असं शिंपडून असं गार केलेले. पण आज किती भारी रंग दिसून राहिले. 2-4 दिवसात तिला रंग चढला आता इथला. हा जाऊ दे ना मग. अगं गावचं वातावरण जाऊ दे, तुला काय करायचं ते रंगाचं? तिथं गेल्यावर पुन्हा गोरीच होणार ना. हां अजिबात हे याच्यामध्ये तर लय गोरी गोरी दिसती तू. मी दुपारी अजिबात नाही. अगं व्हिडिओ मध्ये तर लय गोरी गोरी दिसती. आल्याला डायरेक्ट कुंभारीला गेल्या ना. बाळाला भेटायला गेलो कुंभारीला. हा बाळाला भेटायला गेल्या बाळाच्या पप्पांची गाडी विश्वजित. होती, मग डायरेक्ट तिथंच गेलो. मग आता आणून सोडलं त्यांनी. हां हां. आता त्यांच्या मागे ते लग्नाची गडबड ना. मी म्हणते नवरदेव आणायला तुम्ही जायचं. लग्नाला गेल्या का काय? मग नंतर नाही, कळालं. नाही, लग्न उद्या आहे ना. मग तिथं टाइमपास करण्यापेक्षा इकडे आलो, मग बाळाला भेटून आलो फक्त. हां आशूचं बाळ सारखं दिसतं ते. सांग बरं तू आता. त्याच्या पप्पासारखंच वाटलं मला. हा का? मी तर आशुवाणीच वाटत मला. साची तुला कोणासारखं वाटलं ते बा? हा का? चला दिसलं आता ते मोठ्यापणी आणखीन कोणावानी दिसत आहे. किती वाजता निघाले तुम्ही कधी? पुण्यावरून? पुण्याहून आम्ही निघालो 5:45ला सकाळी रात्री संध्याकाळी. अच्छा अच्छा. 5:45ला निघालो. 6:45 पर्यंत चाकणमध्ये आलो कॅबनी ओला करून, आणि तिथून मग त्यांच्यासोबत आलो. 10:30 वाजता रात्री गावात होतो. मग 10 वाजता 10:15ला गावात होतो. ईश्वरी इथंच थांबला. 11:45 गेलो कुंभारीला. हां रात्री वांग्याचं भरीत पोळ्या. मग आता सकाळी डब्याचं काय त्याचं? आता त्या हॉटेलला जेवतो. हां बरोबर. मेस असल मेस नाही नाही? मेस पण नाही आहे. त्यांचा टाइम पण फिक्स नाही जेवणाचा. त्यांना रात्री 12:30 वाजता ना यायला. हां बरोबर. घर कसं भरल्यासारखं वाटतं. पण साचीला म्हटलं चल बाहेर, तर साची बसली मोबाईल घेऊन. का गं साची चल ना. पाय काळं होतं म्हणून. पा बाई कसं वाटलं आता हे घर नवीन फरच्या वगैरे. मस्त दिसत. कलर वगैरे दिल्यावर छान वाटत. शौर्य बाईक बाहेरच पाहुण्यासारखंच. म्हटलं अरे बाबा तू घर आहे, तू घरात वय घुस की. त्याचा आला का? काय नाही